मराठी नृत्य इंडस्ट्रीमध्ये पाऊल टाकणारी तसंच मराठी हिंदी फिल्म इंडस्ट्रीमधील सुप्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक आशिष पाटील यांच्या सुंदरी या सेलिब्रिटी कलाकारांच्या शोमध्ये निवड झालेली सिंधुदुर्ग जिल्ह्यातली पहिली नृत्यांगना दीक्षा प्रमोद नाईक ही निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच कुडाळमध्ये आली। यावेळी चिमणी पाखरं डान्स अकादमीच्या वतीनं तिचं ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आलं। दीक्षाचं पहिलं पाऊल कुडाळ रेल्वे स्थानकावर पडताच चिमणी पाखरं डान्स अकादमीच्या सर्व टीमनं ढोल ताशांच्या गजरात नृत्याचा ठेका धरत दीक्षाचं स्वागत केलं। यानंतर उपस्थित सर्व महिलांनी औक्षण करत तिला शुभेच्छा दिल्या। त्यानंतर चिमणी पाखरं डान्स अकादमीचे खजिनदार तथा सामाजिक कार्यकर्ते सुनील भोगटे यांनी शाल आणि श्रीफळ देऊन तिला सन्मानित केलं। कुडाळवासियांनी दिलेलं प्रेम स्वागत पाहून दीक्षा चांगलीच भावूक झाली, तर लेकीचं यश पाहून दीक्षाच्या आईच्या डोळ्यातून आनंदाश्रू तळले। सुप्रसिद्ध कोरिओग्राफर आशिष पाटील यांच्यासोबत काम करण्याचं माझं स्वप्न असून ते आज पूर्ण झालं असल्याचं दीक्षानं यावेळी सांगितलं। तसंच आपल्या यशाचं सर्व श्रेय तिनं चिमणी पाखरी डान्स अकादमी आणि अकादमीचे संचालक रवी कुडाळकर सरांना दिलं। मला खूप चांगलं वाटतंय। मला वाटलं नव्हतं की मी इतक्या मोठ्या स्टेजवर जाईन। या सगळं रवी सरांचं सगळं त्यांच्यामुळे मी या इतक्या मोठ्या स्टेजला पोहोचले आणि सगळ्या चिमणी पाखरं ग्रुपमुळे। बरं, एवढे मोठे स्टार ज्यांना आपण टीव्हीवर पाहतो त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली आहे, कसं वाटतंय? खूप छान वाटतंय। माझं स्वप्नच होतं की आशुदादा बरोबर काम करायचं आहे, पण देवाच्या कृपेमुळे आणि सरांच्या कृपेमुळे हे मला मिळालं। चिमणी पाखरं डान्स अकादमीचे संचालक रवी कुडाळकर यांनी दीक्षाला संधी दिल्याबद्दल कोरिओग्राफर आशिष पाटील यांचे जिल्हावासियांच्या वतीनं आभार मानले। तसंच दीक्षाच्या आईवडिलांचं देखील त्यांनी कौतुक केलं। सगळ्यात जास्त आभार मानेन ते म्हणजे आशिष पाटील सरांचे, कारण जो काही एक असं म्हणतात ना की दुष्काळ होता आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यावरती, की इथून नृत्य क्षेत्रामध्ये आत्तापर्यंत कोणी नव्हतं एवढ्या मोठ्या लेवलला, तर एक त्यांचं खूप विशेष आभार, कारण त्यांच्या संपूर्ण टीम आशिष पाटील आणि आशिष पाटील सर होता, सगळ्यांचे खूप खूप आभार, कारण त्यांनी जर ही संधी दीक्षाला जर निवडलं नसतं तर कदाचित आज एवढ्या मोठ्या स्टेजवरती दिसली नसती। तर सुरुवात आहे, त्यामुळे पुढे ती भरपूर अजून तुम्हाला मोठ्या मोठ्या कलाकारांसोबत दिसेल। आता दिसायला सुरुवात झालीच आहे। तर मला असं वाटतं आमच्या संपूर्ण सिंधुदुर्ग वासियांकडनं आशिष पाटील सरांचे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे मी एकदा आभार व्यक्त करतो। आणि अजून तिच्या या यशामध्ये तिच्या आईवडिलांचा खूप मोठा वाटा आहे, कारण प्रत्येक वेळी मागे पण आरवचं पण आम्ही या ठिकाणी स्वागत केलं होतं, त्यावेळी तुम्ही बोललो होतो की तिच्या आईवडिलांचा खूप मोठा वाटा आहे। आणि दीक्षाच्या पण या संपूर्ण या
या जर्नीमध्ये, या प्रवासामध्ये नृत्याच्या एवढ्या मोठ्या लेवलला जाऊ शकत. आईवडिलांचा खूप मोठा वाटा आहे. आत्तापर्यंत ज्याने तिच्यावर प्रेम केलं त्या सगळ्यांचे खूप खूप आभार. आणि सगळ्यात महत्त्वाचं आमच्या देवाचे खूप आभार, कुडाळशहराचे आभार की त्याच्याकडे एक मागितलं होतं की सिंधुदुर्गातून एवढ्या मोठ्या लेवल आमच्याकडून जाऊन पहिला मान चिमणी पाखराला मिळाला. त्याबद्दल खूप खूप आभार. दीक्षानं घेतलेल्या उत्तुंग अशा गगनभरारीमुळे कुडाळसह संपूर्ण जिल्ह्याच्या शिरपेचात अभिमानाचा तुरा खोवला गेलाय एवढं मात्र नक्की. निलेश जोशी, कुडाळ.